प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये दुःख खूप असतात, त्याच्यातून आपल्याला वेळ कुठे मिळतोय तर देवासाठी दुःख सोसायला, हो ना. परंतु देवासाठी दुःख सोसले पाहिजे, हो, आणि ते आनंदाने सोसले पाहिजे, आनंदाने सहन केले पाहिजे. आपण आपल्याच दुःखात इतके रमून गेलेलो असतो की देवासाठी काही करायला वेळ नाही. प्रभू ख्रिस्ताने दुःख सोसलं, दुःख सहन केलं. येशू ख्रिस्ताचाच शिष्य यहुदा, देवाने सर्वांना लेकरांसारखं सांभाळलं, त्यांना शिकवलं, स्वतःच्या ताटात जेवू घातलं आणि त्या यहुदाने 30 चांदीच्या नाण्यांकरिता ख्रिस्ताला विकलं. किती दुःखद बाब आहे. परंतु देवाने राग केला नाही, हसतमुख राहिले ते. ख्रिस्ताने राग केला नाही. युसुफाच्या बाबतीतही असंच घडलं. युसुफाला त्याच्या 11 भावांनी त्याला विकलं, हो विकलं. युसुफाने शिव्याशाप काहीही दिलं नाही. त्याने ती निंदा सहन केली. तो आनंदी राहिला आणि एका देशाचा तो अधिकारी झाला. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती हो. योहन्नाच्या बाबतीतही असंच घडलं. योहन्नानेही निंदा सहन केली, दुःख सहन केलं. तो एक चांगला प्रचारक होता, देवाचा प्रचार करत होता. त्यामुळे ते करतोय, त्यामुळे त्याला जसे भजे आपण उकळत्या तेलामध्ये सोडतो ना, तसंच योहन्नाला उकळत्या तेलामध्ये सोडलं. पण देवाने त्याला काही होऊ दिलं नाही. देव त्याच्या सोबत होता. देव तुमच्या आणि माझ्याही सोबत आहे. मग दुःखाला का घाबरता, का मागे पळता? दुःख सोसा देवासाठी. हालेलुया. बरं, योहन्नाने ते दुःख सहन केलं, सोसलं. देवाची महिमा अशी झाली की 12 शिष्यांमध्ये कोणालाही नाही, पण योहन्नाला भविष्यात काय घडामोडी होणार आहेत ते प्रकट झालं. हालेलुया. देवाची महिमा झाली. आज ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त त्याने सहन केलं, मार सहन केला. कलवरी क्रूसावर तो मेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि देव पित्याच्या उजव्या बाजूला आहे आज. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती हो. आपलीच माणसं, आपलेच लोक आपल्याला त्रास देणारे असतात, हो, पण त्यासाठी तुम्हाला आणि मला उभं राहायचं आहे. घाबरायचं नाही, घाबरून जायचं नाही, खचायचं नाही. आज काही त्रास होत आहे का तुम्हाला? कोण देत आहे का त्रास? मग सहन करा. ती निंदा होत आहे, सहन करा आनंदाने. तुमचं मन आनंदी असलं पाहिजे, चेहरा हसरा असला पाहिजे, डोळ्यात चमक असली पाहिजे, चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे देवाचं. देवाला महिमा मिळावी म्हणून. आज देवाने आपल्यासाठी काय नाही केलं सांगा? खूप काही केलं. जर तुम्हाला संधी मिळाली तर ही संधी सोडू नका. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.